अधिक होते तुमच्यावर? म्हणजे आत्ता तुम्ही राजकारणात जाणार, ही सगळी राजकीय बोली आहे, असं आता सर्व पक्षाच्या स्तरावर ती चर्चा होते. मी कुठं राजकारणाचं बोललो काय? तुम्ही पहिल्याच दिवशी असं म्हणाले होते की समजा जर हे जर झालं नाही तर मग काय 13 करू? ऑगस्टपासून सर्व पक्ष जे सर्व नाही धर्मातले लोक आहेत, जी इच्छुक आहेत ते यावेत. काय करू? 10 महिने झालं मी महासमाज एवढंच म्हणतो आम्ही, आमचं आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला राजकारणात नाही जायचं. म्हणतोत का नाहीत, आहेत का नाहीत मीडियाचे बंधू साक्षीदार? 6 कोटी मराठा बी साक्षीदार आहे का नाही? 10 दिवसापासून आम्ही सारखं म्हणतोय, 10 महिन्यापासून. आता 29 ऑगस्टला 11 महिने होते बरोबर. आम्ही सारखं तेच म्हणतोय की बाबा आम्हाला आमचं आरक्षण द्या, आम्हाला राजकारण करायचं नाही. मग तुम्ही नाही दिल्यावर मी काय करू? किंवा महासमाज काय करेल? राजकारणाकडनं जायचं काय करेल? तुम्ही देत नाहीत म्हणल्यावर आम्हालाच सरकार बनावं लागेल. मग आता आम्हाला न्याय घ्यायचा म्हणल्यावर तुम्ही देत नाही म्हणल्यावर तुम्हाला पाडावं लागेल आणि आम्हाला आमच्या गोरगरीब सगळ्या जाती धर्मात लोकांना तिथं बसावं लागेल ना. काय चूक आहे आमची? काय चूक आहे? एक माणूस किंवा एक मनोज जरांगे 11 महिन्यापासून सारखं म्हणतोय की आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला राजकारणात नाही जायचं, मला नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं. इतकं प्रामाणिकपणापासून इमानदारीनं सांगतोय मी 11 महिन्यापासून की आम्हाला नाही जायचं. तुम्ही जर देणार नसलात, तुम्ही माझ्याच मराठ्यावर जर अन्याय करणार असला तर मग आम्हाला जावंच लागणार आहे ना राजकारणाकडं. सत्तेत जावं लागणार का नाही? नाही दिल्यावर काय चूक करतो मी? आणि माझ्या समाजाला ते मान्य आहे. हे देणार नसले तर आपलं सत्तेत चला पाडाय आणला, हे समाजाचं म्हणणं आहे. जे समाजाचं म्हणणं आहे ते मी करतो. काल अमित शहा इथं आले होते, ते शरद पवारांकडे बोट दाखवून त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर, आता जो प्रश्न विचारतो, तुमची अपेक्षा काय होती? काय बोलायला हवं होतं? त्यांनी काय करायला हवं? नाही ते काय, त्यांनी काय लक्ष घालायला हवं? काय ते का लक्ष घालायचे? ते मोठे लोक आहेत, त्यांना लक्ष घालायला कुठं टाईम आहे गरीबाकडं? जेव्हा आता तांगे पलटे होते तेव्हा त्यांना कळणार आहे. मोठ्या लोकाला गरीब लोकांची गरज नाही राहील, त्यांना फक्त सत्ता स्थापन करूच तर गरिबाची गरज होती. सत्ता स्थापन केली एकदा की गरिबाच्या ढोंगाडावर लात मारले ते झाले. आता मोठाले कावळे ओळखी झाले त्यांच्या, त्यांना धरून येते. आता गरिबाला नाही धरून ते नाही सोडू शकत. हो, ते नाही सोडू शकत. इथं शिर्डीला आले तेव्हा मोदी साहेबाला सांगितलं होतं आम्ही, तुम्ही लक्ष घाला. आणखीन ती शब्द नाही त्यांचा, ब्र शब्द त्याच्यावर. हे ते काय, ते लोकांचे मुडदे पाडणारे लोक आहेत ते फक्त चेहरा माणसाचा आहे त्यांना. हां, आतून कपटानं भरलेले लोक आहेत. ते काय खरं नाही त्यांचं. ते गरिबाला कवाच मोठं नाही करू शकत कोणत्याच. ते त्यांना मोठ्या जाती संपायच्यात. आणि